इंजिनिअरिंग किंवा मेडिकल सायन्समध्ये आपण पाहिलं ना, तर सगळं कसं अगदी ब्लॅक अँड व्हाईट असतं. म्हणजे एखाद्याचा हाड मोडलंय तर एक्सरे काढा, त्यात ती मोडलेली पांढरी रेष अगदी स्पष्ट दिसते. हो, अगदी बरोबर. डॉक्टर फक्त बोट ठेवतात आणि सांगतात की हे बघा, इथे प्रॉब्लेम आहे. तिथे कुठलाही गोंधळ नसतो. पण समजा मी तुम्हाला असं सांगितलं की एखाद्या व्यक्तीचं बँक बॅलन्स, तिचं आजारपण आणि तिचं संपूर्ण नशीब हे सगळं केवळ तिच्या मनात चालणाऱ्या एका साध्या विचारामुळे ठरत आहे. आता इथे कोणतीही एक्सरे मशीन चालत नाही ना. मानवी विचार आणि वास्तवाचा हा संबंध विज्ञानाच्या साच्यात तसा बसत नाही, पण तरीही तो खूप विचार करायला लावणार आहे. हो. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका अतिशय लोकप्रिय आणि तितक्याच वादग्रस्त संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत. हो, आणि हा विषय खरोखरच खूप रंजक आहे. नक्कीच. यूट्यूबवर प्रचंड गाजलेला एक व्हिडिओ आहे द सिक्रेटचा हिंदी डब, आणि त्यातील आकर्षणाचा नियम म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. या सखोल विश्लेषणाचा आपला उद्देश हा आहे की माणसाला हवी ती गोष्ट, मग ती अफाट संपत्ती असो, उत्तम आरोग्य असो किंवा आनंद असो, ही फक्त विचारांनी मिळवता येते. या दाव्यामागे नक्की काय तर्क दडलेला आहे हे समजून घेणं. आणि या स्रोताचं वैशिष्ट्य हे आहे ना, की त्यांनी हा विषय केवळ एखादी जादू किंवा चमत्कार म्हणून मांडलेला नाहीये. म्हणजे त्यांनी याला मानवी विचार, ऊर्जा आणि आपण लक्ष कसं केंद्रित करतो या प्रक्रियेचा एक पद्धतशीर अभ्यास म्हणून सादर केलंय. अच्छा. हो, आणि इतिहास काळातील अनेक महान विचारवंतांना हे तत्व आधीपासूनच माहीत होतं असाही दावा यात केला गेलाय. जेव्हा आपण या माहितीचं विश्लेषण करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की कोणत्याही बाह्य समस्येवर उपाय शोधण्यापूर्वी हा आकर्षणाचा नियम नेमका काय आहे आणि तो कसा काम करतो याची मूळ यंत्रणा समजून घेणं सर्वात महत्त्वाचं ठरतं. म्हणजे बेसिक समजून घेणं महत्वाचं आहे. मग आपण त्या यंत्रणेपासूनच सुरुवात करूया ना. हा नियम नेमका कसा काम करतो. या स्रोतानुसार निसर्गाचं एकच अचूक तत्व संपूर्ण जगावर लागू होतं, आणि ते म्हणजे समान गोष्टी एकमेकांना आकर्षित करतात. अगदी बरोबर. आपले विचार हे एखाद्या शक्तिशाली चुंबकासारखे काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण फक्त विचार करण्याने गोष्टी प्रत्यक्षात कशा काय येऊ शकतात, म्हणजे यामागे काही वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न केलाय का त्यांनी? होय, इथे त्यांनी थेट क्वांटम फिजिक्सचा संदर्भ जोडला आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो की क्वांटम फिजिक्सचा आणि आपल्याला नवीन गाडी मिळण्याचा काय संबंध. तेच तर, मलाही तोच प्रश्न पडला होता. पण स्रोत यावर असा युक्तिवाद करतो की जर आपण अणूंच्या स्तरावर म्हणजे सब ॲटॉमिक लेवलला जाऊन पाहिलं तर हे संपूर्ण जग, अगदी आपल्या सभोवतालच्या निर्जीव वस्तूही मुळात फक्त ऊर्जा किंवा एनर्जी आहेत. आणि मानवी विचार हे सुद्धा ऊर्जेचंच एक रूप आहेत. प्रत्येक विचाराची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता असते. जेव्हा एखादा माणूस एखाद्या गोष्टीचा सतत विचार करतो आणि डोक्यात त्याची चित्रे उभी करतो, म्हणजे तो व्हिज्युअलाइज करतो, हो, तेव्हा तो ती विशिष्ट फ्रिक्वेन्सी या विश्वात सोडत असतो. आणि क्वांटम विश्वाच्या नियमानुसार मानवी मनाच्या किंवा जाणीवेच्या हस्तक्षेपाशिवाय हे भौतिक जग आकार घेऊच शकत नाही. बापरे. म्हणजेच तुमचे विचार त्या ऊर्जेला भौतिक आकार देण्याचं काम करतात. हे खूपच, म्हणजे जर मी सतत माझ्या दुःखाचा विचार करत असेन तर हे एखाद्या रेडिओ स्टेशन सारखं झालं ना. समजा मी माझ्या मनाचा रेडिओ 98.3 निराशा FM वर सेट करून ठेवलाय, तर मला अचानक तिथेच आनंदाची गाणी कशी ऐकायला मिळतील? एकदम अचूक उदाहरण दिलं तुम्ही. जोपर्यंत तुम्ही स्वतः चॅनल बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला तीच दुःखाची गाणी ऐकावी लागणार. हे उदाहरण या प्रक्रियेला अगदी तंतोतंत लागू पडतं. जोपर्यंत फ्रिक्वेन्सी बदलत नाही तोपर्यंत प्रसारण बदलणार नाही. पण यात एक खूप मोठी गोम आहे जिथे बहुतांश लोक अडकतात. आपण दिवसभरात काय विचार करतो याकडे जर थोडं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की लोक त्यांना काय हवं आहे यापेक्षा काय नको आहे यावरच जास्त ऊर्जा खर्च करतात. म्हणजे आपण नेहमी प्रॉब्लेम्सच विचार करतो. हो ना. आणि या नियमाचा सर्वात मोठा धोका इथेच आहे. म्हणजे हा विश्वाचा नियम नको हा शब्द ऐकतच नाही का? स्रोतातील माहितीनुसार आकर्षणाचा नियम हे पाहत नाही की तुमचा विचार तुमच्यासाठी चांगला आहे की वाईट. तो फक्त तुमच्या फोकसला, म्हणजे तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करत आहात त्याला प्रतिसाद देतो. अच्छा. समजा एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर खूप कर्ज आहे आणि ती सतत विचार करत असेल की मला हे कर्ज नकोय, मला यातून बाहेर पडायचंय, तर हा नियम नको या शब्दाला वगळतो आणि फक्त कर्ज या मुख्य विषयावर लक्ष केंद्रित करतो. अरेच्या. परिणामी ती व्यक्ती आणखी अशा परिस्थितींना आकर्षित करते ज्यामुळे तिचं कर्ज आणखी वाढेल. ती हा सापळा कसा काम करतो हे खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करते. हो, रॉबर्टची कथा खूप बोलकी आहे.
रॉबर्ट हा एक स्टँड अप कॉमेडियन होता आणि तो गे होता. या कथेनुसार त्याच्या आयुष्यात सगळीकडे फक्त नकारात्मकताच भरलेली होती. त्याला ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून त्रास दिला जायचा, रस्त्यावर चालताना लोक त्याची चेष्टा करायचे. तो या सगळ्यामुळे इतका तणावात असायचा की तो जेव्हाही इतरांना ईमेल्स लिहायचा तेव्हा त्यात फक्त स्वतःच्या दुर्दशेबद्दल आणि त्याला किती लोक त्रास देतात यावरच भर द्यायचा. आणि रॉबर्ट नकळतपणे त्याच निराशा एफएमची फ्रिक्वेन्सी सतत विश्वात सोडत होता. तो सतत त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत होता ज्या त्याला नको होत्या. बरोबर. पण जेव्हा रॉबर्टला या आकर्षणाचा नियमाची ओळख झाली तेव्हा त्याला एक अतिशय सोपा पण महत्वाचा बदल करायला सांगितला गेला. त्याला सांगण्यात आलं की आता इथून पुढे काय नको आहे यावरून पूर्ण लक्ष हटवायचं आणि फक्त काय हवे आहे यावर फोकस करायचा. आणि या एका बदलाचे जे परिणाम या कथेमध्ये सांगितले आहेत ते खरंच थक्क करणारे आहेत. अवघ्या 6 ते 8 आठवड्यात त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. होय. जे लोक त्याला ऑफिसमध्ये त्रास देत होते त्यांची एकतर दुसऱ्या विभागात ट्रान्सफर झाली किंवा त्यांनी रॉबर्टला टाळायला सुरुवात केली. रस्त्यावर त्याला त्रास देणारे लोक अचानक दिसेनासे झाले. म्हणजे आजूबाजूचं जगच बदललं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या स्टँड अप कॉमेडी शोला लोकांची प्रचंड दाद मिळू लागली. त्याची संपूर्ण परिस्थिती बदलली कारण त्याने आपला फोकस बदलला. पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटत असलं ना तरी मला इथे एक प्रॅक्टिकल अडचण जाणवते. कोणती अडचण? शास्त्रज्ञांच्या मते एका सामान्य माणसाच्या मनात एका दिवसात तब्बल 60,000 विचार येतात. आता या सर्व 60,000 विचारांवर कोणी कसं लक्ष ठेवणार? म्हणजे प्रत्येक विचार तपासून पाहणं, तो सकारात्मक आहे की नकारात्मक हे ठरवणं, हे तर मानवी क्षमतेच्या पलीकडचं आहे ना. हा एक अतिशय रास्त आणि तार्किक प्रश्न आहे आणि स्रोताने याचा विचार करून एक खूप छान उपाय दिलाय. तुम्हाला तुमच्या प्रत्येक विचारावर नियंत्रण ठेवण्याची किंवा एखाद्या पहारेकऱ्यासारखं लक्ष ठेवण्याची अजिबात गरज नाहीये. मग काय करायचं? निसर्गानेच आपल्याला एक इनबिल्ट अलार्म सिस्टीम दिली आहे आणि ती म्हणजे आपल्या भावना किंवा ज्याला आपण एहसास म्हणतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाईट वाटतं, निराशा येते किंवा राग येतो तेव्हा ती एक धोक्याची घंटा असते. अच्छा. ती भावना तुम्हाला सांगत असते की तुम्ही सध्या चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर आहात. तर या नियमानुसार मी आणखी ट्रॅफिक माझ्याकडे आकर्षित करतोय का? एखाद्या क्षणिक रागामुळे माझं पूर्ण आयुष्य बिघडू शकतं का? नाही. इथे स्रोतातील बारकावा समजून घेणं आवश्यक आहे. क्षणिक भावना आणि दीर्घकाळ टिकून राहणारी मानसिक स्थिती यात खूप मोठा फरक आहे. ट्रॅफिकमधला क्षणिक राग लगेच विरून जातो, पण जर तुम्ही तो राग दिवसभर मनात धरून ठेवलात, म्हणजे मी दिवसभर चिडचिड करत राहिलो तर मात्र तुम्ही एका नकारात्मक फ्रिक्वेन्सीवर स्थिरावता. म्हणूनच जेव्हाही वाईट वाटेल तेव्हा लगेच जाणीवपूर्वक एखादा चांगला विचार करणं, आवडतं गाणं ऐकणं किंवा चांगल्या गोष्टीची आठवण काढणं महत्वाचं असतं. एकदा का आपण भावनांच्या सहाय्याने विचार ओळखायला शिकलो की मग प्रत्यक्ष कृती कशी करावी या निर्मितीच्या प्रक्रियेकडे आपल्याला वळता येतं. ही निर्मितीची प्रक्रिया समजून घेणं खूप रंजक आहे. खरं तर स्रोताने याला अल्लाउद्दीन आणि त्याच्या जिनच्या कथेची उपमा दिली आहे. जिन जसा अल्लाउद्दीनला नेहमी म्हणतो ना, तुझी इच्छा हीच माझी आज्ञा, अगदी तशीच ही संपूर्ण सृष्टी माणसासाठी काम करते असं यात म्हटलंय. अगदी तसंच. या प्रक्रियेचे 3 अतिशय स्पष्ट टप्पे स्रोताने मांडले आहेत. पहिला टप्पा आहे मागा, म्हणजे आस्क. तुम्हाला नक्की काय हवंय ते अगदी स्पष्टपणे कागदावर लिहून काढा. हे एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन मेन्यू कार्ड बघून आपली ऑर्डर देण्यासारखं आहे. जर तुम्ही वेटरला फक्त काहीतरी खायला आणा असं म्हणालात तर तुम्हाला नक्की काय मिळेल याची खात्री नसते ना. तसंच सृष्टीलाही स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. आणि दुसरा टप्पा आहे विश्वास ठेवा किंवा बिलीफ. आणि मला वाटतं हा सर्वात कठीण टप्पा आहे बरं का. कारण यात असं म्हटलंय की ती गोष्ट तुम्हाला अगोदरच मिळाली आहे असा अढळ विश्वास ठेवायचा. ती गोष्ट तुम्हाला कशी मिळेल याच्या खोलात अजिबात जायचं नाही. या दुसऱ्या टप्प्याचं म्हणजेच कसं मिळेल यावर विचार न करण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी यात एका आर्ट डिरेक्टरची कथा सांगितली आहे. हा दिग्दर्शक एका प्रसिद्ध फिल्म प्रोड्युसर सोबत काम करत असे. त्याच्याकडे सगळं काही होतं पण त्याचं रोमॅन्टिक आयुष्य पूर्णपणे शून्य होतं. अच्छा. जेव्हा एका व्यक्तीने त्याच्या घरी जाऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं की त्याने स्वतःच्या घरात 4 बाजूना एका सुंदर मुलीची पेंटिंग लावली होती, पण ती मुलगी त्याच्याकडे पाठ फिरून उभी होती किंवा त्याच्याकडे पाहतच नव्हती. काय सांगताय? म्हणजे त्याने नकळतपणे दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या स्थितीची प्रतिमा स्वतःच्या सभोवती निर्माण करून ठेवली होती. अगदी बरोबर. मग त्याला सांगण्यात आलं की त्याला नक्की काय हवंय त्याचं चित्र त्याने काढावं.
त्याने एका सुंदर रोमॅन्टिक नात्याची पेंटिंग बनवली. आता त्याला हे माहीत नव्हतं की हे कसं घडेल. पण आश्चर्य म्हणजे 1 वर्षाच्या आतच त्याचं लग्न झालं. त्याने फक्त काय हवं आहे यावर लक्ष केंद्रित केलं. कसं मिळेल हे सृष्टीवर सोडून दिलं. इथे मला रात्रीच्या वेळी हायवेवर गाडी चालवण्याचं ते उदाहरण आठवतंय, जे या प्रक्रियेला खूप छान लागू पडतं. जेव्हा आपण रात्री अंधारात गाडी चालवतो ना, तेव्हा गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश फक्त पुढचे 100-200 फूट रस्ता दाखवतो. आपल्याला 200 किलोमीटर पुढचा रस्ता दिसत नसतो. बरोबर. पण आपण त्या 200 फुटांच्या प्रकाशावर भरोसा ठेवून एका शहरातून दुसऱ्या शहरापर्यंतचा संपूर्ण प्रवास पूर्ण करतो. हा जो विश्वास आहे तो अगदी त्या गाडीच्या प्रवासासारखाच आहे. आपल्याला पूर्ण रस्ता दिसण्याची गरज नाही, फक्त पुढचं पाऊल दिसणं पुरेसं आहे. हे खूपच समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. पण नुसतं विचार करणं आणि वाट पाहणं पुरेसं नसतं. तो अढळ विश्वास आणि तो मिळवल्याचा आनंद निर्माण करण्यासाठी काही ठोस साधनांची गरज असते, ज्याला आपण टूल्स म्हणतो. हो. या स्रोताने 2 अत्यंत प्रभावी साधने सांगितली आहेत. पहिलं साधन आहे कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड. जे आज अस्तित्वात आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने आयुष्यात आणखी चांगल्या गोष्टी येतात. यात कृतज्ञतेचा दगड म्हणजेच ग्रॅटिट्यूड रॉकची एक कथा आहे. एक व्यक्ती खिशात नेहमी एक दगड ठेवायची आणि तो दगड हातात आला की आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करायची. होय. पण या कथेचा पुढचा भाग थोडा चक्रावून टाकणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील या व्यक्तीच्या एका मित्राच्या मुलाला हेपेटायटिस नावाचा एक गंभीर आजार झाला होता. तेव्हा या व्यक्तीने ते कृतज्ञतेचे दगड दक्षिण आफ्रिकेला पाठवले आणि काही महिन्यांनी तो मुलगा पूर्णपणे बरा झाला असा दावा यात आहे. आता इथे मला एक शंका येते. एक सामान्य माणूस म्हणून विचार केला तर एका साध्या दगडाने असा गंभीर आजार कसा बरा होऊ शकतो? इथे समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की तो दगड म्हणजे काही जादुई औषध नव्हतं. तो दगड फक्त एक अँकर किंवा माध्यम होतं. जेव्हा त्या मुलाने आणि त्याच्या कुटुंबाने तो दगड हातात घेतला तेव्हा त्यांनी आजाराच्या भीतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी बरे होण्याच्या आशेवर आणि कृतज्ञतेवर आपलं लक्ष वळवलं. अच्छा, म्हणजे विचारांची दिशा बदलली. अगदी. स्रोताचा दावा असा आहे की हा जो तीव्र मानसिक बदल होतो, सायकोलॉजिकल शिफ्ट, तो भौतिक शरीरावर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक परिणाम करतो. समजलं. आणि या मानसिक बदलाला आणखी बळ देण्यासाठी दुसरं साधन सांगितलं आहे, व्हिज्युअलायझेशन किंवा डोळ्यासमोर हुबेहूब चित्र उभं करणं. ऑलिम्पिक खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा यात खूप चांगला संदर्भ दिलाय. व्हिज्युअल मोटर रिहर्सल. हो, ती कन्सेप्ट खूप भारी आहे. जेव्हा हे धावपटू प्रत्यक्ष ट्रॅकवर न पळता फक्त डोळे मिटून मनातल्या मनात शर्यत पळण्याची कल्पना करतात, तेव्हा त्यांच्या शरीरातील स्नायूंमध्ये अगदी तशीच हालचाल होते जशी प्रत्यक्ष पळताना होते. कारण मानवी मेंदूला प्रत्यक्ष घडणारी कृती आणि अत्यंत सविस्तर केलेली कल्पना यातील फरक समजतच नाही. आणि याच व्हिज्युअलायझेशनचा वापर जॅक कॅनफिल्ड नावाच्या प्रसिद्ध लेखकाने कसा केला याची एक रंजक कथा यात आहे. जॅक तेव्हा वर्षाला फक्त $8,000 कमवत होता, पण त्याने स्वतःसाठी $1,00,000 कमवण्याचा अवाढव्य ध्येय ठेवलं. बापरे, 8,000वरून थेट 1,00,000. हो ना. त्याने काय केलं, $1,00,000ची एक खोटं नोट बनवली आणि ती रोज सकाळी उठल्या उठल्या दिसावी म्हणून चक्क छतावर चिकटवली. तो रोज डोळे मिटून ती रक्कम मिळाल्याची कल्पना करत असे आणि ती रक्कम मिळाल्यावर त्याला कसा आनंद होईल ते तो रोज अनुभवायचा. आणि मग 1 महिना उलटून गेल्यावर एका दिवशी आंघोळ करताना त्याला अचानक एक विचार आला. त्याला वाटलं की त्याने लिहिलेल्या चिकन सूप फॉर द सोल या पुस्तकाचा जर 4 लाख प्रती विकल्या गेल्या तर हे $1,00,000चं ध्येय शक्य आहे. त्याने लगेच कृती केली. एका प्रसिद्ध मासिकात म्हणजे नॅशनल एन्क्वायररमध्ये या पुस्तकावर लेख छापून आला. पुस्तकाची विक्री वाढली आणि त्याने त्या वर्षी तब्बल $92,327 कमावले. हे 1,00,000च्या अगदी जवळ. या कथेतून स्रोत हे स्पष्ट करतो की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अत्यंत तीव्रतेने व्हिज्युअलाइज करता तेव्हा हे विश्व तुम्हाला ती गोष्ट मिळवण्याचे मार्ग आणि कल्पना सुचवू लागतं. जॅकला ती आयडिया आंघोळ करताना सुचली, कारण त्याचं मन त्या एकाच फ्रिक्वेन्सीवर केंद्रित होतं. पण इथे खूप व्यावहारिक आणि महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो बरं का. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या खिशात खरोखरच $1 नसतो किंवा तिचं शरीर गंभीर आजारी असतं, अशा वास्तवात जगत असताना मी खूप श्रीमंत आणि निरोगी आहे असं मानणं हे स्वतःला खोटं बोलण्यासारखं नाही का? बरोबर आहे. म्हणजे हे थोडं डिल्युजनल किंवा वास्तवापासून पळ काढल्यासारखं वाटू शकतं ना.
अनेकांना नेमका हाच संभ्रम होतो, पण स्रोताने यावर अतिशय वेगळा आणि विचार करायला लावणारा दृष्टिकोन दिला आहे. ते म्हणतात की सध्याची जी परिस्थिती आहे, मग ती गरिबी असो, आजारपण असो वा अपयश असो, ती केवळ भूतकाळातील विचारांचे आणि कर्मांचे उरलेले फळ आहे. अच्छा. ते तुमचं आजचं खरं वास्तव नाहीये, तो केवळ भूतकाळाचा प्रभाव आहे. म्हणजे वर्तमान काळ हे फक्त भूतकाळाचं एक प्रकारचं रिसिप्ट किंवा पावती आहे. जर आपल्याला भविष्यात मिळणारी ऑर्डर बदलायची असेल तर आत्ता वर्तमान काळात आपल्या भावना आणि विचार बदलावे लागतील. अगदी तसंच आरोग्याच्या बाबतीत त्यांनी आजाराला डिसईज असा शब्द वापरला आहे. म्हणजे जेव्हा शरीर शांततेत किंवा नैसर्गिक आरामात नसतं, आजारावर जेवढं लक्ष केंद्रित कराल तेवढा तो वाढतो. इथे वैद्यकीय शास्त्रातील प्लेसिबो इफेक्टचा संदर्भ दिला आहे. हा इफेक्ट सिद्ध करतो की माणसाचा विश्वास उपचारांमध्ये किती मोठी भूमिका बजावतो. कधीकधी रुग्णाला फक्त साखरेची गोळी दिली जाते, पण रुग्णाचा असा ठाम विश्वास असतो की हे एक प्रभावी औषध आहे आणि केवळ त्या विश्वासामुळे त्याचं शरीर स्वतःला बरं करू लागतं. याच संदर्भात स्तन कर्करोगाची म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरची एक अंगावर काटा आणणारी कथा यात आहे. एका महिलेला कॅन्सर झाला होता. हे ऐकायला खूप अविश्वसनीय वाटतं. एक सामान्य माणूस म्हणून विचार केला तर कर्करोगासारख्या आजारात फक्त चित्रपट पाहून आणि कृतज्ञता व्यक्त करून बरं होणं हा दावा विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहण्यासारखा नक्कीच आहे. पण हा स्रोत यामागे नक्की काय तर्क देतो? यामागे स्रोताचा तर्क असा आहे की जेव्हा ती महिला सतत कॉमेडी चित्रपट पाहत होती आणि हसत होती, तेव्हा तिने स्वतःला पूर्णपणे तणावमुक्त ठेवलं. तणाव हा रोगप्रतिकारक शक्तीला सर्वात जास्त कमकुवत करतो. बरोबर. तिने मी आजारी आहे या विचाराला आपल्या मनात प्रवेशच करू दिला नाही. त्यामुळे तिच्या शरीराच्या नैसर्गिक उपचार यंत्रणेला काम करण्यासाठी योग्य वातावरण मिळालं आणि 3 महिन्यात ती पूर्णपणे बरी झाली, असा या कथेचा निष्कर्ष आहे. आणि त्याहूनही अद्भुत कथा आहे मॉरिस गुडमनची, ज्याला वैद्यकीय जगात द मिरॅकल मॅन म्हटलं जातं. मॉरिसचं विमान क्रॅश झालं होतं. त्याचा पाठीचा कणा पूर्णपणे मोडला होता. तो श्वासही घेऊ शकत नव्हता आणि त्याला श्वासोच्छवासाच्या मशीनवर ठेवण्यात आलं होतं. बापरे. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की तो जन्मभर फक्त डोळे मिचकावू शकेल, त्या पलीकडे काहीच करू शकणार नाही. एक प्रकारे ते जिवंत मरणच होतं. पण मॉरिसने तो वैद्यकीय अंदाज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्याने स्वतःच्या मनात एक स्पष्ट ध्येय निश्चित केला की तो नाताळापर्यंत स्वतःच्या पायावर चालत रुग्णालयाच्या बाहेर पडेल. तो मशीनवर असताना फक्त मनातल्या मनात स्वतःला एकच आज्ञा द्यायचा, दीर्घ श्वास घे, दीर्घ श्वास घे. त्याने आपला संपूर्ण फोकस त्या एका कृतीवर केंद्रित केला आणि सर्व वैद्यकीय तज्ज्ञांना खोटं ठरवत 8 महिन्यानंतर तो खरोखरच स्वतःच्या पायावर चालत रुग्णालयातून बाहेर आला. हे मानवी इच्छाशक्तीचं आणि अचूक लक्ष केंद्रित करण्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणून या स्रोतात मांडलंय. आणि हाच नियम मोठ्या जागतिक स्तरावर कसा लागू होतो हे सांगताना मदर तेरेसांचं एक अतिशय सूचक वाक्य या स्रोतात उद्धृत केलं आहे. मदर तेरेसा म्हणाल्या होत्या, मी युद्धविरोधी रॅलीत कधीच जाणार नाही. जर शांततेची रॅली असेल तर मला नक्की बोलवा. क्या बात आहे. ह्या एका वाक्यात केवढा मोठा अर्थ दडलेला आहे. कोणत्याही गोष्टीचा विरोध केल्यास आपण नकळतपणे त्यातच आपली ऊर्जा घालतो आणि ती गोष्ट आणखी बळकट होते. खूपच महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही गरिबीविरुद्ध लढत असाल तर तुमचा संपूर्ण फोकस गरिबीवर आहे. जर तुम्ही युद्धाच्या विरोधात असाल तर तुम्ही युद्धावर ऊर्जा केंद्रित करत आहात. त्याऐवजी शांततेवर, समृद्धीवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. हो, कारण जगातील सर्व गोष्टी, अगदी माणसाचं शरीर आणि विश्वातील तारे फक्त एकाच ऊर्जेपासून बनले आहेत. ही ऊर्जा कधी नष्ट होत नाही, ती फक्त तुमच्या विचारांनुसार रूप बदलते. म्हणजेच आपल्याला जे नको आहे त्याच्या विरोधात लढण्यात आणि ओरडण्यात, ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा जे हवे आहे त्याची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करणं हाच वैयक्तिक आणि जागतिक यशाचा खरा मार्ग आहे. अगदी बरोबर. या संपूर्ण सखोल चर्चेचं सार काढायचं झाल्यास असंच म्हणता येईल की बाह्य परिस्थिती काहीही असो, तुम्ही कुठून आला आहात, तुमचा भूतकाळ काय आहे, याने काहीही फरक पडत नाही.
प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार आहे. कृतज्ञता, अढळ विश्वास आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने आपण स्वतःचं वास्तव नक्की बदलू शकतो. आजच्या या सखोल अभ्यासानंतर आपण एका अतिशय रंजक वळणावर आलो आहोत. या स्रोताने मानवी विचारांच्या क्षमतेबद्दल अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या सर्व माहितीचं विश्लेषण केल्यानंतर श्रोत्यांसाठी माझ्या मनात एक मोठा आणि थोडा चक्रावून टाकणारा प्रश्न उभा राहिलाय. कोणता प्रश्न? जर एखाद्या सामान्य व्यक्तीचे विचार तिचे वैयक्तिक वास्तव इतक्या प्रभावीपणे घडवू शकतात, तर जरा विचार करा, जेव्हा लाखो लोक एकत्र येऊन एकाच वेळी एखाद्या मोठ्या जागतिक घटनेबद्दल, मग ते एखादं युद्ध असो, आर्थिक मंदी असो किंवा जागतिक महामारी असो, एकसारखा सकारात्मक किंवा नकारात्मक विचार करतील, तेव्हा त्या एकत्रित ऊर्जेचा संपूर्ण जगाच्या वास्तवावर काय परिणाम होत असेल? आपण सर्व मिळून नकळतपणे रोज कोणतं भविष्य घडवत आहोत? या ऊर्जेच्या अदृश्य लहरींवर नक्की विचार करा.